निसर्गाच्या कुशीतली एक अलौकिक भेट. वेळासच्या किनाऱ्यावर आठवणींचं गाठोडं घेत लाटा सांगत होत्या कहाणी प्रवासाची. ट्रेक पांडा सोबत अनमोल होत. आज आपण चाललो आहोत वेळास टर्टल फेस्टिवलला. तर चला. सकाळी 7 वाजता आम्ही पुण्याहून निघालो. महाराष्ट्राच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर वसलेले एक अप्रतिम ठिकाण म्हणजे वेळास. कासव महोत्सवाचा अनुभव घ्यायला ट्रेक पांडा सोबत एक अनोखा प्रवास सुरू झाला. बसमध्ये धमाल गाणी, मस्ती आणि हास्याचे फवारे उडत होते. वाटेत आम्ही चहा नाश्त्यासाठी थोडी विश्रांती घेतली. सकाळचं मस्त कोवळ ऊन आणि सोबतीला समुद्राच्या दिशेने जाणारी दळणवळणाची वाट हे मनाला प्रसन्न करत होतं. काही दशकांपूर्वी महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर येणारी समुद्र कासवांची संख्या झपाट्याने घटू लागली होती. या मागचं कारण होतं मानवी हस्तक्षेप, किनाऱ्यावरील अतिक्रमण आणि अंडी चोरी. येथे कासव सहजपणे किनाऱ्यावर अंडी घालायचे, तेथे ती नष्ट होऊ लागली. त्यामुळे हे एक मोठं नैसर्गिक संकट उभं राहिलं. 1992 सालच्या दरम्यान काही स्थानिक आणि निसर्गप्रेमींनी ही समस्या ओळखली आणि कासव वाचवण्यासाठी पुढाकार घेतला. 2002 मध्ये सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेने फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वेळास टर्टल फेस्टिवलची अधिकृत सुरुवात केली. आज दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीमध्ये वेळास कासव महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आज हा महोत्सव फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाला आहे. जगभरातून पर्यटक कासवांचा प्रवास पाहण्यासाठी इथे येतात. झाली सूर्य फुलं फुलली, किनाऱ्यावर छोटी पावलं उमटली, लाटांमध्ये मिसळला जीवनावा, आशेचा किरण स्वप्न जणू ठेवा. चौरी चला वेलासला चला, कासव पाहूया मोहिनी घाला. ट्रेक पांडा आहे ट्रस्ट बेस्ट सारा, मस्ती मजा अनुभव न्यारा. रात्रीच्या गारव्यामध्ये आम्ही आमच्या टेंटमध्ये आलो. मस्त कोकणी जेवण केलं. त्यानंतर धमाल गेम्स, गाण्यांच्या भेंड्या, भन्नाट डान्स. हा सर्व अनुभव आठवणींच्या खजिन्यात साठवून ठेवण्यासारखा होता. सकाळी 5 वाजता उठून पुन्हा येतात तोच जादुई क्षण अनुभवण्यासाठी आम्ही समुद्रकिनारी पोहोचलो. लहान लहान कासवांना समुद्रात जाताना पाहून मन भरून आलं. त्या छोट्याशा जीवांमध्ये जगण्याची एक अनोखी जिद्द होती. यानंतर आमचा प्रवास सुरू झाला बाणकोट किल्ल्याकडे. हा किल्ला सावित्री नदीच्या काठावर वसलेला आणि पूर्वे महाडकडे जाणाऱ्या व्यापार मार्गाच्या संरक्षणासाठी बांधला होता. या किल्ल्याला हिम्मतगड, व्हिक्टोरिया किल्ला असेही म्हणतात. जुन्या काळातील रणनीती, सागरी व्यापार, महत्व आणि तिथून दिसणारे अप्रतिम दृश्य यामुळे हा किल्ला विशेष आहे. त्यानंतर आम्ही हरिहरेश्वर मंदिराकडे निघालो. सावित्री नदी तिथे अरबी समुद्राला मिळते. तिथे वसलेले हे पवित्र स्थळ, निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर भक्तांसाठी एक अनोखा अनुभव देतं. तिथलं वातावरण भक्तिमय आणि प्रसन्न होतं. इतकं फिरल्यानंतर भूक लागली होती, पण आम्हाला कसलीही चिंता नव्हती, कारण आम्ही भारतातील टॉप ट्रॅव्हल कंपनींपैकी एक ट्रेक पांडा सोबत होतो. 10,000 गुगल रिव्ह्यूज असलेली ट्रेक पांडा टीम प्रत्येक प्रवासाला स्मरणीय बनवते. मस्त कोकणी जेवणाचा आनंद घेतल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. पण या प्रवासाच्या आठवणी कायम मनात राहणार होत्या. ट्रेक पांडा सोबत ट्रिप झाली मजा.